नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हे आर्टिकल सुरू केलं होतं. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इन विच स्पीड इज नॉट कॉन्स्टंट अँड कंट्रोल बाय द ग्रॅव्हिटी. त्याचं पहिले एक्झाम्पल आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मास इज अटॅच्ड टू अ स्प्रिंग अँड ग्रिल्ड इन अ सर्कल. त्यामध्ये आपण तीन एक्सप्रेशन फाइंड आउट केले, velocity at uppermost position, velocity at lowermost position and velocity at midway position. त्यामध्ये आपण पाहिलं होतं uppermost position साठीचं एक्सप्रेशन मिळतं √rg, lowermost position साठीचं पाहिलं होतं √5rg आणि midway position मध्ये आपण पाहिलं होतं √3rg. आजच्या लेक्चर मध्ये आपण वर्टिकल सर्क्युलर मोशन इन विच स्पीड इज नॉट कॉन्स्टंट त्याचे तीन एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. पहिला आहे मास टाइड टू a rod, mass tied to a rod. That means आपण मागच्या एक्सप्रेशन मध्ये बघितलं की एक दोरा घेतला, एक स्प्रिंग घेतली, त्याला मास अटॅच केलं, त्याला फिरवलं आपण. तर ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होती. फक्त इथे स्प्रिंग होती, स्प्रिंग काढली आणि त्याला रॉडने रिप्लेस केलं. स्प्रिंगच्या ऐवजी रॉड जर मानला आपण, सपोज एक लोखंडाचा रॉड घेतला आणि त्याला इथे हेवी मास अटॅच केलं आणि त्या रॉडला जर आपण असं गोल फिरवलं तर त्याची जी मोशन असेल ती मोशन सुद्धा वर्टिकल सर्क्युलर मोशन असेल. दॅट मीन्स हियर इज द ओनली स्ट्रिंग इज रिप्लेस्ड बाय द रॉड. स्ट्रिंग जी आहे ती काढली आणि त्या ठिकाणी आपण रॉड बसवला आणि त्याला मास आपण इथे जर अटॅच केले आणि त्याला फिरवलं तर त्याची मोशन सुद्धा वर्टिकल सर्क्युलर मोशन कन्सिडर करतो. आता इथं दोघांमध्ये बेसिक डिफरन्स काय आहे तर आपण इथं कन्सिडर केलं होतं फॉर मिनिमम स्पीड. इथं आपण t0 कन्सिडर केला होता. डेरिवेशन बघा. फॉर मिनिमम स्पीड टेन्शन त्या ठिकाणी t जो आहे तो 0 कन्सिडर केला होता. बट इन केस ऑफ रॉड ज्या वेळेस आपण रॉड कन्सिडर करतो दॅट टाइम दिस कंडिशन इज नॉट टेकन. ही कंडिशन आपण त्या ठिकाणी घेत नाही. फॉर मिनिमम याच्यासाठी मिनिमम स्पीड साठी इथं टेन्शन 0 कन्सिडर करतो, पण या ठिकाणी आपण टेन्शन 0 कन्सिडर करत नाही. बिकॉज रॉड इज नॉट अ स्लॅब, तो असा लूज पडू शकत नाही. त्यामुळे रॉडच्या मध्ये आपण ती कंडिशन कन्सिडर करू शकत नाही. इथं सुद्धा आपल्याला दोन व्हेलॉसिटीज मिळतात. पहिली जी व्हेलॉसिटी आहे ती आपल्याला मिळते लोअर साठीची. डायरेक्ट इक्वेशन्स आहेत आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना पाहिजे. तर लोअर साठी व्हेलॉसिटी मिळते आपल्याला लोअर मोस्ट साठी. त्या ठिकाणी आपण कन्सिडर करतो 2√rg आणि टू अप्पर मोस्ट पोझिशन साठीची व्हेलॉसिटी आपल्याला मिळते √2rg. इथे जर असेल टॉपला तर त्याची व्हेलॉसिटी आहे √2√rg आणि जर इथं आपल्याला लोअर मोस्ट पोझिशनला आहे 2√rg आणि अप्पर मोस्ट पोझिशनला आहे √2rg. अशा आपल्याला दोन व्हेलॉसिटीज त्या ठिकाणी मिळतात. डायरेक्ट फॉर्म्युला आहे, तो कसा डिराइव्ह केला याची गरज नाही आपल्याला. फक्त कंडिशन लक्षात ठेवा की स्ट्रिंग नीड्स सम टेन्शन ॲट ऑल द पॉइंट्स अँड मिनिमम स्पीड रिक्वायर्ड ॲट अप्परमोस्ट पॉइंट. अप्परमोस्ट पॉइंटला मिनिमम स्पीडची कंडिशन टाकतो. तर रॉड मध्ये आपण ती मिनिमम स्पीडची कंडिशन जी आहे ती कन्सिडर करत नाही. तर हे एक एक्झाम्पल आहे ज्यामध्ये आपण म्हणतो इट इज द वर्टिकल सर्क्युलर मोशन इन विच स्पीड इज नॉट कॉन्स्टंट अँड कंट्रोल बाय द ग्रॅव्हिटी. नेक्स्ट एक्झाम्पल इज दॅट तुम्हाला आठवत असेल आपण ऍप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पाहत असताना आपण एक ऍप्लिकेशन बघितलं होतं द वे ऑफ डेथ. त्याला मराठीमध्ये मृत्यूगोळ असं म्हणतात, मौत का कुआं. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की त्यातली जी मोशन असते ती सर्क्युलर मोशन असते. मौत का कुआं मृत्यूगोळच आहे, बट हियर इज कॉल्ड ॲज द स्पियर ऑफ डेथ. स्पियर ऑफ डेथ म्हणजे काय? एक मोठा स्पियर असतो, आणि त्या स्पियर मध्ये व्हेहिकल फिरत असते, गाडी फिरत असते. त्याला स्पियर ऑफ डेथ असं म्हटलं जातं. हा सुद्धा एक प्रकारचा मौत का कुआचा आहे. दिस इज अ पॉप्युलर शो इन अ सर्कस मध्ये हा शो दाखवला जातो. एक लोखंड मोठा गोळा असतो आणि त्या गोळ्यामध्ये तो जो टू व्हीलर वाला आहे तो गाडी अशी फिरवत असतो, आपली गोल गोल अशी फिरवत असतो. दॅट मोशन इज ऑल्सो अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. बट आता या ठिकाणी जो रायडर आहे हा रायडर असा गोल गोल फिरत असतो, त्याची मोशन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. पण तो डायरेक्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत नाही. आता याच्यामध्ये काय करतो तो स्टार्ट जो आहे, सुरुवात जी आहे
तो काय करतो सुरुवात करत असताना स्मॉल हॉरिझॉन्टल सर्कलने सुरुवात करतो. दॅट मीन्स रायडर परफॉर्म्स अ स्मॉल हॉरिझॉन्टल सर्कल. तो सुरुवातीला हळूहळू हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतो आणि हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करत असताना पुन्हा व्हर्टिकल सर्क्युलरकडे जातो. म्हणजे सुरुवात करत असताना हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनने करतो, स्मॉल सर्कल हॉरिझॉन्टल मोशन. अशा हॉरिझॉन्टल मोशन करत 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 लास्ट टाइमला तो मग व्हर्टिकल मोशन परफॉर्म करतो. याचं जे डायनामिक्स आहे, द डायनामिक्स ऑफ स्पीड ऑफ डेथ इज सिमिलर टू द मास अटॅच्ड टू द स्प्रिंग. आपण त्या स्प्रिंगला जे मास अटॅच करतो त्याच्यासारखं डायनामिक्स. डायनामिक्स मीन्स व्हॉट? टेन्शन प्रोव्हाइड करतं, स्पीड वेगवेगळं असतं, ते पूर्ण डायनामिक्स. स्पीड ऑफ डेथचं डायनामिक्स आणि मास अटॅच्ड टू द स्प्रिंग याचं डायनामिक्स सेम आहे. फक्त फरक एवढा आहे की मास अटॅच्ड टू द स्प्रिंग मध्ये टेन्शन प्रोव्हाइड्स अ सेंट्रिपिटल फोर्स. तिथे टेन्शन आहे. तर या स्पीड ऑफ डेथ मध्ये टेन्शन इज रिप्लेस्ड बाय नॉर्मल रिएक्शन. जे काम याच्यामध्ये मास टाईड टू द स्प्रिंग त्यामध्ये टेन्शन करत असते, इथं तेच काम कोण करतं? तर नॉर्मल रिएक्शन करते. दॅट मीन्स स्पीड ऑफ डेथ मध्ये टेन्शन जे आहे ते नॉर्मल रिएक्शनने रिप्लेस केलं जातं. हा फक्त दोघांमध्ये फरक आहे. बाकीचं डायनामिक्स जे आहे ते स्पीड ऑफ डेथ आणि मास अटॅच्ड टू द स्प्रिंग या दोघांचं डायनामिक्स जे आहे ते सेम आहे. So this is one of the example of the sphere, one of the example of the vertical circular motion in which speed is not constant and controlled by the gravity. Last example of the VCM is that when the vehicle, last example of VCM is that vehicle is the top of convex bridge. कॉन्व्हेक्स ब्रिज, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स पाथ तुम्हाला माहिती आहे. सपोज असा एक कॉन्व्हेक्स ब्रिज असेल आणि या ठिकाणी आपण कन्सिडर केले की एक व्हेइकल आहे. आता पहा, सपोज ही व्हेइकल इकडून इकडे गेली किंवा इकडून इकडे आली तर हिची जी मोशन असेल दिस इज अ पार्ट ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. हा पाथ कर्व आहे. समजा मी याचं सेंटर इथं कन्सिडर केला C आणि याची रेडियस समजा R असेल. When the vehicle is along the convex bridge, there are two forces acting on the vehicle. One is the normal reaction, which is in normal and upward direction, and balanced by the weight mg. आता इथं जर तुम्ही कन्सिडर केलं व्हेइकल ज्यावेळेस अशी कर्व्ड पाथ वरती येत असते तिचा स्पीड रिड्यूस होत असतो मगाशी सांगितल्याप्रमाणे, आणि व्हेइकल वरून खाली येत असताना त्याचा स्पीड जो आहे तो इन्क्रीज होत असतो. आपण मास टाईट टू स्प्रिंग मध्ये पाहिलं होतं. इथं जर तुम्ही बघितलं दोन फोर्स काम करतात, एक तर वेट विच इज इन डाउनवर्ड डायरेक्शन अँड वन इज द नॉर्मल रिएक्शन विच इज इन अपवर्ड डायरेक्शन. तुम्ही जर इथं बघितलं ही सुद्धा याचं सुद्धा डायनामिक्स मास अटॅच्ड स्प्रिंग सारखंच आहे. नॉर्मल रिएक्शन काय करते फक्त त्या ठिकाणी आपण म्हणतो की नॉर्मल रिएक्शन प्रोव्हाइड्स द सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे इथं नॉर्मल रिएक्शन जे आहे ते सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करत असते. आणि जर समजा मी v हा स्पीड कन्सिडर केला तर तुमच्या लक्षात येत आहे की mg जे आहे ते डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे आणि नॉर्मल रिएक्शन जी आहे ती अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. तुम्हाला इथं इक्वेशन तयार करता येईल. हे दोघं अपवर्ड डायरेक्शन निगेटिव्ह घेऊ शकतो आपण. mg - m इक्वल टू mv² अपॉन r. r म्हणजे असे लिहू शकतो r इज द रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर पाथ. डायनामिक्स इज सेम ॲज द मास अटॅच्ड टू द स्प्रिंग. हेच आपण इथं बघितलं होतं फॉर मिनिमम स्पीड त्या याच्यामध्ये टेन्शन 0 कन्सिडर केलं होतं. इथं काय कन्सिडर करावं लागेल आपल्याला? नॉर्मल रिएक्शन 0 फॉर मिनिमम कंडिशन. ती डेरिवेशन पुन्हा एकदा बघा. मास अटॅच्ड टू द स्प्रिंग मध्ये टेन्शन 0 घेतलं तर इथे नॉर्मल रिएक्शन 0 घ्यावी लागेल आणि इक्वेशन इथं mg इक्वल टू mv² अपॉन r. m गेट कॅन्सल. v² इज इक्वल टू rg. therefore v इक्वल टू रूट ऑफ rg. असे एक आपल्याला त्या ठिकाणी इक्वेशन त्या ठिकाणी मॅक्सिमम स्पीड साठीचे इक्वेशन मिळेल. मॅक्सिमम स्पीड ऑफ अ व्हेइकल अलोंग अ कॉन्वेक्स ब्रिज. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी न्यूमेरिकल विचारलं जाऊ शकतं. तर आपण एकूण 3 VCM चे एक्झाम्पल बघितले आत्ताच्या व्हिडिओमध्ये. एक मास अटॅच्ड टू द रॉड,
त्यानंतर स्पियर ऑफ डेप्थ आणि व्हेरिकल इज द टॉप ऑफ द कॉन्व्हेक्स ब्रिज. अशा पद्धतीने हे 3 एक्झाम्पल आहेत. त्याच्या प्रॉपरली नोट्स मी तुम्हाला ग्रुपला टाकलेल्या आहेत, तर तुम्ही स्टडी करायचं आणि ते लिहून घ्यायचं. इथे लक्षात ठेवा नॉर्मल आणि एम जे अपोजिट आहेत म्हणून मी हे निगेटिव्ह घेतले, तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि त्याचबरोबर फॉर मिनिमम कंडिशन साठी नॉर्मल रिएक्शन 0 घेतली तर एम कॅन्सल होतं आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी, व्ही मॅक्स इक्वल टू रूट आर जी अशा आपल्याला इक्वेशन्स मिळतात. आणि याचबरोबर व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा जो पार्ट आहे तो कंप्लीट झालेला आहे आणि आपण सर्क्युलर मोशनचा जो पार्ट आहे तो सुद्धा पूर्ण केला आहे. तर या व्हिडिओ सोबतच आपला जो थेरॉटिकल पार्ट आहे रोटेशनल डायनामिक्सचा तो कंप्लीट झालेला आहे. आता आपलं राहिलं काय फक्त तर एक्झाम्पल्स बेस्ड ऑन बँकिंग ऑफ रोड, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अँड कोनिकल पेंडुलम. या आर्टिकलवर असणारे जे न्यूमेरिकल्स आहेत ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही हे व्हिडिओ पॉज करून पुन्हा एकदा ऐकू शकता आणि अशा पद्धतीने ह्याचा फक्त थेरॉटिकल पार्ट आहे, आपल्याला 2-2 मार्क्ससाठी किंवा 1-1 मार्क्स किंवा याच्यावरती न्यूमेरिकल विचारले जाऊ शकतात. याला व्यवस्थित स्टडी करायचं आहे आणि आपला सर्क्युलर मोशनचा जो थेरॉटिकल पार्ट आहे तो संपलेला आहे. पुढच्या एका लेक्चरमध्ये याच्यावर असणारे न्यूमेरिकल्स घेतले जातील आणि आपला पहिला जो चॅप्टर आहे रोटेशनल डायनामिक्स तो संपेल. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये या आर्टिकल्सवरती असणारे न्यूमेरिकल्स बघूया. थँक्यू.